हिरा न्यूज अनकटच्या अनकट सुपरफास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। अधिक्रमित जागेच्या वादातून उपसरपंचांच्या झोपडीसह जेसीबी पेटवला। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील गोराणे गावातील प्रकार। इंदापुरात गारटकर आणि शहानी बजावला मतदानाचा हक्क। कोल्हापुरात 13 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेची सांगता। जो काम करेल तोच टिकेल, आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य। पाचोरा भडगाव नगरपालिकेवर भगवा फडकणार, आमदार किशोर पाटील यांचं वक्तव्य। संवेदनशील मतदान केंद्र आहेत, त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती विनयकुमार राठोड यांचं वक्तव्य। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत तांत्रिक बिघाड झालेल्या मशीनबाबत मंत्री भरत गोगावले यांनी केलं भाष्य। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून येतील, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांसाठी 2025 वर्ष म्हणजे सर्वात वाईट परिस्थिती निर्माण करणारं वर्ष ठरलंय। न्यायालयाचा निर्णय आहे तो सगळ्यांना मान्य करावाच लागणार, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी तरुण पुण्यातून जालन्यातील अंबडमध्ये आला, मात्र मतदान न करताच माघारी परतला। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। उद्या होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार। ईव्हीएमला हळद कुंकू लावून पूजा, निवडणूक आयोगाच्या नियमांना तिलांजली। माळेगाव नगरपंचायतीसाठी आज पहिल्यांदाच पार पडलं मतदान। आणि पुणे मुंबईसह देशभरात रामी ग्रुप ऑफ हॉटेल्सवर आयकर विभागाची धाड। या बातमीचा वेळ झाली अनकट सुपरफास्टमध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।